चित्रपटाची अपेक्षा करण्याचं काही कारणच नव्हतं आणि काम कठीण नव्हतं, चॅलेंजिंग होतं आणि ते स्वतःहून निर्णय घेतल्यामुळे खूप त्याच्यामध्ये समाधान होतं. संघर्षाशिवाय जीवन नसतं, सगळ्यांनाच माहिती आहे पद्धतीनं. पण हा सगळा अनुभव नवीन आहे, म्हणजे हा तर पहिल्यांदाच आहे. म्हणजे इतके सारे मीडियाचे लोक त्याच्यासमोर बसलो आहेत, आम्ही कुठल्या एका कोपऱ्यात एक छोटंसं काम सुरू केलं, त्याचा असा परिणाम होईल असं आम्ही कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. आणि मंदाकिनीताई, तुम्ही सांगा की नाती चरामी अशी नुसती शपथ किंवा हाताला मम म्हणून तू आहेस त्या कार्यात मी आहे असं म्हणणं आम्हाला खूप सोपं आहे. तुम्हाला हे काम आणि हा चित्रपट कसा अनुभव वाटला? आम्ही दोघं ठरवूनच गेलो होतो, त्यामुळे काम हे आपल्याला करायचंच आहे आणि ज्यांच्यासाठी काम करायचं आहे त्यांना खरंच आपली गरज आहे असं वाटल्यामुळे त्या कामामध्ये आम्ही बुडून गेलो. पण त्याचा परिणाम असा काही होईल अशी अजिबात कल्पना नव्हती. कधी असं वाटलं नाही की आपण म्हणजे असं प्रकाशात येऊ म्हणून. प्रकाश नवरा जरी असला तरी प्रकाशात येऊ आपण असं वाटलं नाही, कारण आम्ही अंधारातच काम करत होतो. 20 वर्षात अंधारच होता, कारण लाईट नव्हते आमच्याकडे आणि ते काम आम्हाला समाधान देणारं होतं. पण हे असा त्याचा काही परिणाम होईल असं काही वाटलं नाही आणि असं आपल्याला सगळ्यांच्या समोर जाऊन त्याच्याबद्दल काही बोलावं लागेल अशी अपेक्षाच केलेली नव्हती. कारण सिनेमा निघायचं काही कारणच नाही, काम करणं एवढंच महत्त्वाचं होतं आणि त्याच्यासाठी आम्ही दोघांनी आपलं जीवन अर्पणच केलेलं होतं. त्यामुळे फारसं काही वाटलं नाही. सिनेमा निघतो ही म्हणाली तेव्हा आम्हाला वाटलं गंमतच करते खरं सांगायचं म्हणजे, की हे म्हटलं काहीतरी काय तू आपली बोलते आहेस. कारण पुस्तक लिहायचं हे देखील कधी मनात नव्हतं, तेही जबरदस्ती लिहिलं गेलं आणि त्याचा परिणाम एवढा होईल आणि असं कोणाला तरी त्या पुस्तक वाचल्यावर असं वाटेल सिनेमा काढावा अशी कोणाच्या मनात कल्पना येईल असं देखील कधी वाटलं नव्हतं. हा एक सुखद धक्का होता की आपल्या या साध्या सुध्या जीवनाचा एवढा मोठा परिणाम होईल. तुम्ही दोघ सगळ्यात महत्त्वाचं हे होतं की आम्ही काम करत होतो तेव्हा जास्त लोकांना माहिती नव्हतं. या निमित्ताने, सिनेमाच्या निमित्ताने म्हणा किंवा पब्लिसिटीच्या निमित्ताने कोणासाठी काम करतो आहे, त्यांची परिस्थिती काय आहे, हे शहरातल्या लोकांना ज्यांना माहिती नाही त्यांना अचानक माहिती होईल हे सगळं. आणि मग लोक आपल्या जीवनाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलू शकतो. आपलेच भाऊबंद असे राहतात आपल्या देशामध्ये. स्वातंत्र्यानंतर इतकी गरिबी असते का, खायला अन्न नाही, मुंग्यांची चटणी खायची. तेव्हा हा मोठा फायदा आहे त्याचा. आम्हाला काय वाटणं याच्यापेक्षा लोकांमध्ये जनजागृती होणार. बरोबर आहे. पण मला ही उत्सुकता आहे की तुम्ही दोघंही इतके साधे आहात, तुमचं साधं रूप आणायचं पडद्यावर म्हणजे अभिनेत्यासाठी आणि अभिनेत्रीसाठी एक चॅलेंज होतं की किती साधं. तुम्हाला दोघांना, या दोघांना पाहताना काय वाटलं? नानाचं असं आहे की खरोखर जवळजवळ 40 वर्षापासून संबंध आहेत आमचे आणि ते बाबा त्यांना वडिलांचा म्हणून मानच दिला होता त्यांनी. मी त्याचा मोठा भाऊ आहे. तर नानाने इतक्या सहजपणे केलं ते खरं म्हणजे त्याला काहीच याला ॲक्टिंग करायची गरज नाही पडली. आणि सोनालीसुद्धा एक गुणी नटी आहे. तिला स्वतःला खूप समाधान मिळालं आणि ती जसं सांगते ती की हेमल कशाला आल्यामुळे म्हणजे जीवन माझं बदलून गेलं. म्हणजे ती आणि तिचा नवरा नचिकेत दोघांचंही. तर आपल्या या साध्या जीवनाचा लोकांवर असा परिणाम होतो असं अनुभवणं खूप सुखद आहे. आणि या दोघांचं अभिनंदन यासाठी की मोनॅको देशाने एक स्टॅम्प तुमच्या दोघांच्या नावाने, तुमची दोघांची छबी असलेला निर्माण केला आहे. सगळ्यांनी मनापासून टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करूया. त्यांना अपेक्षा नाही आहे या टाळ्यांची आणि या कौतुकाची, पण आपल्याला अपेक्षा आहे की आपली दाद त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची. म्हणून आता मी समृद्धीताईला विचारते. समृद्धी काय म्हणू? समृद्धी ॲडव्होकेट समृद्धी, तुम्ही केसेस लढता आणि ही केस तुम्हाला कशी सापडली? म्हणजे आता हा तुमचा दुसरा चित्रपट आहे. मला आई व्हायचं या चित्रपटासाठी तुम्हाला पहिलंच दिग्दर्शन आणि त्या पदार्पणातच तुम्हाला शासनाचा पुरस्कार आहे. आता हा दुसरा चित्रपट, ही केस तुम्हाला कशी वाटली? नमस्कार, माईक चालू आहे. पहिले तर मला सुरुवात करताना असं एक सांगायचं आहे की मी आत्ता ह्यांच्या सगळ्यांसोबत इथे बसून मला एवढं भाग्यवान असल्यासारखं वाटतं आहे. जितकी साधी माणसं ही दिसत आहेत तेवढीच ती महान आहेत. आणि मला खूप थँक्यू म्हणेन मी झी TV SL विजन सर की एवढा असा सामाजिक विषयावरचा चित्रपट
एवढ्या मोठ्या कॉर्पोरेटनी अशा पद्धतीने आम्ही त्याचा स्वीकार केला आणि तो असा आणतायत त्याच्याबद्दल मी पहिले त्यांना धन्यवाद सांगेन. आणि आत्ता तुमचा प्रश्न असा तर मला असं वाटतं की ही केस असं नाही म्हणता येणार. मला असं वाटतं की हा विषय करायला मिळाला मला त्याच्यात काहीतरी मी खूप मोठं पुण्य केलं असेल आणि माझ्या हातात येऊन पडलं. तिळभर काम केलं आहे, एवढीशी वात लावली होती, आता एवढी मोठी मशाल झाली आहे. तर खूप आनंद होतो आहे. आत्ता एक अजून सांगेन की टपाल तिकीट तर आलंच, पण आत्ता अगदी काही दिवस आधी मॉन्ट्रियल म्हणजे वर्ल्ड फोकसमध्ये जगात फक्त 7 चित्रपट ज्या ठिकाणी सिलेक्ट झाले होते तिथे भारतातनं हा एकमेव चित्रपट सिलेक्ट झाला होता. आणि गेल्या मला त्यांनी तिथे जेवढ्या देशांचे चित्रपट सिलेक्ट झाले होते त्यांचे मोठे मोठे फ्लॅग तिथे लावले होते. आणि आपल्या प्रकाश आमटे चित्रपटामुळे तिथे तिरंगा माझा तिथे फडकत होता. तो माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस होता. आणि 2 शो झाल्यानंतर पहिला शो झाला तेव्हा 200मधून फक्त 50-60 माणसं आली होती. पण त्या 50-60 माणसांमुळे दुसऱ्या शोमध्ये लोक पायऱ्यावर बसले आणि तिसऱ्या शोमध्ये 3000पेक्षा जास्त पब्लिक ओपन थिएटरमध्ये फ्रेंच पब्लिक आपला प्रकाश आमटे सिनेमा बघत होते. तर मला असं वाटतं की ही खरंच मी म्हटल्यासारखं वातीची मशाल होते. तसं मला खूप आनंद होतो आहे. मला असं वाटतं की हे यांचं काम साधं असलं तरी जगासाठी इन्स्पिरेशनल आहे. आणि ज्या अशा दिग्गज लोकांनी याच्यामध्ये आपलं जे काही टाकलेलं आहे त्याच्यामुळे तो अतिशय सुंदर. मी तर फक्तच एक निमित्त आहे. आत्ता आम्ही आतमध्ये बोलत असताना सुद्धा मला आत्ता लक्षात आलं की मला तर कितीतरी गोष्टी माहीतच नाही आहे अजून. म्हणजे आम्ही यांचं जीवन जे जगलं आहे, जे नाना आणि त्या आठवणी बोलत होते आता वरती, त्याच्यातल्या बऱ्याचशा आठवणी किती घेणार आणि किती त्या 3 तासात बसवणार, असं सुंदर आयुष्य हे जगले आहेत. तर मला असं वाटतं की माझ्या ह्याच्या आधीचं काम तिळभर होतं, आता मी फक्त निमित्त आहे. इथपासून हा तुमचा सिनेमा तुम्ही करायचं. मग या मेलॉडला तुम्ही काय अपील कराल? यांना मी खरंच अपील करणार आहे आज. मला असं म्हणायचं आहे की जी क्लास ऑडियन्स आहे, ज्यांनी यांच्यावरचं जेवढं काय साहित्य वाचलं आहे ती तर माझी माणसं आहेतच. पण मला म्हणायचं की यंग जनरेशन जे आहे ज्यांच्यासाठी मला असं वाटतं की यांचं जीवन फक्त बघणं हेच म्हणजे एक इन्स्पिरेशन आहे. तर मला यंग जनरेशनला सांगायचं की हा सिनेमा तुमचा झाला, इथपासून तुम्ही पुढे जा. मला माहिती आहे तुम्ही याच्यात तिळभरही काही देणार नाही आहे, पण हा चित्रपट तुमच्या जीवनामध्ये खूप काही देऊन जाईल. तर हे मला असं वाटतं की हा तुम्ही न्यायचं आहे पुढे. नक्कीच शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा. आणि नितीन सर आता तुमच्याकडे वळते की दुनियादारी, टाइमपास, लय भारी, फॅन्ड्री, यशवंतराव चव्हाण आणि आता हा चित्रपट, तर वेगवेगळे विषय आहेत. प्रत्येक चित्रपटाचा विषय वेगळा आहे. हा विषय निवडताना नक्की तुमच्या मनात काय होतं? हॅलो, गुड इव्हनिंग. मला 2 गोष्टी वाटल्या. हा चित्रपट पाहिला आणि मला एक अतिशय हंबलिंग एक्सपिरियन्स जाणवला. आय वॉज व्हेरी मच हंबल्ड. म्हणजे नेवर इन माय लाईफ हॅव आय बीन हंबल्ड सो मच. एक चित्रपट पाहिल्यानंतर एक व्यक्तिमत्व, त्यांचं असामान्य कार्य, एक्स्ट्रॉर्डनरी काइंड ऑफ थिंग. आणि त्यानंतर मी यांच्याबद्दल चौकशी केली. नानांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या आणि आज मी त्यांना भेटलो आणि मला असं वाटलं की विथ ऑल दिस ही इज कॅरिंग इट सो लाईटली. म्हणजे ते ॲक्च्युली एन्जॉय करतात. आणि जे सोशल वर्करबद्दल आपण विचार करतो आणि मेक्सेसी अवॉर्ड म्हणजे नोबेल प्राईजच्या पॅरिटीचं अवॉर्ड आहे ते. बिसाइड्स स्टॅम्प्स आले त्यांच्यावर, त्यांना वेगवेगळ्या प्रकारे लोकांनी आणि शासनाने त्यांचा सत्कार केला, हे सगळं केलं आहे. पण ही बोथ ऑफ देम दे आर सो सिम्पल की एवढं सगळं दे आर कॅरिंग इट सो लाईटली ऑन देअर शोल्डर्स. दिस इज अस्टाउंडिंग फॉर मी. आणि आणखीन एक गोष्ट, नानांचा परफॉर्मन्स, म्हणजे आय वॉज सरप्राईज की एक वेगळा लुक, एक वेगळं टॅलेंट, यू कॅन से टॅलेंटच्या खाणीतनं एखादी एक गोष्ट निघाली अशी नानाची मी पहिल्यांदा बघितली. आय एम वॉचिंग नाना राईट फ्रॉम हिज थिएटर डेज, त्यानंतर NFDC, आणि ही हॅज ग्रोन अँड ग्रोन अँड ग्रोन. आणि आय वॉज ऑल्सो सरप्राईज की इतका चांगला परफॉर्मन्स कसा देऊ शकतात ते. आणि तुम्हालाही कळेल की कुठेतरी नानाची आणि या परिवाराची कुठेतरी एक अंबेलिकल कॉर्ड, नाळ म्हणतो आपण, तसं कुठेतरी एक
जॉईन झालेला आहे आणि दॅट हॅज ब्रॉट आउट सो वेल हा परफॉर्मन्स. कारण इट इज नॉट ऑर्डिनरी टू डू समथिंग ॲज सिम्पल एज दिस. तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या. यातनं आम्ही जे बघतो, वी लुक ॲट हाऊ अ स्टोरी इज टोल्ड. एक स्टोरी कशी चांगल्या प्रकारे सांगितली जाते आणि दिस इज अ रिअल स्टोरी. ही इज अ रिअल हिरो. तर आम्ही कसं काही या फिल्मला बाजूला करून वी जस्ट हॅड नो ऑप्शन बट टू टेक अप दिस फिल्म अँड वी विल डू द बेस्ट.